श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. एकादशी म्हटलं की ती भगवान विष्णूंना समर्पित असते आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला सेवा, उपासना, पूजा करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा, उपासना, पूजा करायची आहे. आणि ही एकादशी पितृपक्षात आल्यामुळे ह्या एकादशीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच आपल्याला पितरांची सेवा, त्यांच्यासाठी दर्पण, श्राद्ध, पिंडदान, त्याचबरोबर त्यांचे नामस्मरण या सर्व गोष्टी करायच्या आहेत. यामुळे बघा, या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहील. त्याचबरोबर आपले जे पित्र आहेत तर त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभेल. जर आपण अशा काही तिथींना आपल्या घरामध्ये जर काही असे उपाय केले, त्या उपायांचं आपल्याला खूप सारं फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी बघा, आज आपल्याला मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, हे व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आज संध्याकाळी मुलांसाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. हा एक दिवा लावल्यामुळे बघा, मुलांच्या जीवनातील जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, नजरदोष आहे, जे काही बाधा आहे, ह्या सर्व गोष्टी दूर होतील. त्याचबरोबर अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. मुलांवरती वारंवार विघ्न येत असतील, मुलं वारंवार आजारी पडत असतील, त्याचबरोबर अशा काही समस्या निर्माण होत असतील, त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर ह्या सर्व गोष्टी दूर होण्यास मदत होईल. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 दिवे घ्यायचे आहे. तर हे दिवे तुम्ही मातीचे दिवेसुद्धा 5 घेऊ शकता. त्याचबरोबर मातीचे दिवे जर तुमच्याकडे 5 नसतील तर मग तुम्ही हे दिवे कणकेच्या पिठापासून सुद्धा तयार करून हे 5 दिवे घेऊ शकता. नसतील, ते सुद्धा तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग तुम्ही 5 प्रकारचे वेगवेगळे दिवे घेतले तरी चालेल. कोणतेही दिवे घ्या, पण 5 दिवे आपल्याला घ्यायचे आहे. आणि ह्या प्रत्येक दिव्यांमध्ये बघा, आपल्याला 2 कापसाच्या वातींची एक वात करून घालायची आहे. म्हणजेच आपल्याला त्यामध्ये जोडवात घालायची आहे. प्रत्येक दिव्यामध्ये म्हणजे 5 दिवे तयार होतील, तर त्या 5 दिव्यामध्ये आपल्याला 2-2 करून अशा 10 वाती घालायच्या आहेत. आणि ह्या दिव्यांमध्ये बघा, आपल्याला तिळाचं तेल सोडून कोणतंही तेल तुम्ही ह्या दिव्यांमध्ये घालायचं आहे. हे दिवे लावताना आपल्याला तुपाचे लावायचे नाहीत. हे दिवे आपल्याला फक्त तेलाचे लावायचे आहेत. तिळाचं तेल त्यामध्ये वापरायचं नाही. हे 5 दिवे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ते दिवे देवघरासमोर ठेवल्यानंतर आणि त्या अगोदर बघा, आपल्या घरात देवघरातला जो दिवा आहे तर तो दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. म्हणजेच काय, आपण काय सांगितलं की 5 दिवे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तिळाचं तेल सोडून कोणतंही तेल वापरायचं आहे, तूप वापरायचं नाही. त्याचबरोबर 2 वातींची एक वात करून एका दिव्यामध्ये घालायची आहे. त्या अशा आपल्याला 5 दिव्यांमध्ये 2-2 जोडवाती घालायच्या आहेत आणि हे दिवे आपल्याला देवघरासमोर घेऊन प्रज्वलित करायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला देवाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, हे 5 दिवे आपण प्रज्वलित केले, तर हे दिवे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा मग तुमच्या एखाद्या पाटावर सुद्धा मांडू शकता. तर तुम्ही एका प्लेटमध्येच घ्या, जेणेकरून ते आपल्याला उचलण्यासाठी इझी जातील. तर अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला अखंड 7 तांदूळ टाकायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला कोणतेही तुटले फुटलेले तांदूळ टाकायचे नाहीत. अखंडच तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे तांदूळ आपण त्यामध्ये टाकल्यानंतर त्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलांसाठी ज्या काही तुमच्या समस्या असतील, अडचणी असतील मुलांच्या बाबतीत, त्या सर्व अडचणी, समस्या, त्यांच्या इच्छा, सर्व काही आपल्याला तिथे देवांना प्रार्थना करून बोलायचं आहे.
आता हे दिवे लावल्याच्या नंतर मुलं जवळ असतील तर मुलांना जवळ घेऊन बसा आणि त्यानंतर पहा 108 वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. तर पहा अशी प्रार्थना करून झाल्याच्या नंतर मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर त्यातले आपल्याला 2 दिवे घ्यायचे आहेत आणि ते 2 दिवे उचलून घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती यायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या डाव्या साईडला उजव्या साईडला आपल्याला दोन्ही साईडला हे 2 दिवे ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे हे ते लावायचे आहे. आता बघा देवघरासमोर 3 दिवे उरलेले आहेत आणि त्यातला पण आपल्याला 1 दिवा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे तिथे जाऊन लावायचा आहे. तर यानंतर बघा जो 2 दिवे आपण देवघरात आहे तर त्यातला अजून एक दिवा उचलायचा आहे. तो 1 दिवा आपल्या देवघरात तसाच ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा उचलून त्यातला 1 दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तुमच्या मुलांना देवघरापाशी बसवायचं आहे आणि 7 वेळा त्यांच्यावरून हा दिवा उतरवायचा आहे. तर तुमच्या घराची जी काही पूर्व दिशा आहे तर त्या पूर्व दिशेला मुलांवरून जो तुम्ही दिवा उतरवला आहे तर तो तुम्हाला पूर्व दिशेला लावायचा आहे. तर बघा तो बाकीचे दिवे जरी तुमचे विझले गेले तरी पण जो तुम्ही मुलांवरून दिवा उतरवला आहे तो दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे, म्हणजे तो विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे कमीत कमी तो रात्री 12पर्यंत विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे तो दिवा आपल्याला 12पर्यंत चालू ठेवायचा आहे. जरी तो दिवा विझला, आपलं लक्ष नाही राहिलं, दिवा विझला तरी पण तो दिवा परत एकदा प्रज्वलित करायचा आहे आणि तो 12पर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. तर बघा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, परंतु जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तर जास्त प्रभावशाली ठरेल. तर 6:30च्या नंतर लक्ष्मी येण्याचा जो टाईम आहे तर त्या टायमाच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि तो उपाय ह्या काळामध्ये पहा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. जी लक्ष्मी येण्याची टाईम आहे त्या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर खूप प्रभावशाली ठरू शकतो. मासिक पाळी, विटाळ किंवा मग सुतक असेल तर हा उपाय केला तर चालेल का? तर नाही. तर बघा ज्यांची मुलं बाहेरगावी राहतात तर त्यांनी हा उपाय कसा करायचा? जर तुमची मुलं आजी आजोबा मामा मावशी यांच्याकडे राहत असतील तर त्यांनी हा उपाय केला तरी चालतो. तर बघा आता काही मुलं हॉस्टेलला राहतात तर त्यांनी हा उपाय कसा करायचा? तर पहा आईने काय करायचं आहे की हा जो दिवा आहे तर तो दिवा 4 दिशांनी उतरवून घ्यायचा आहे. म्हणजे मुलं जवळ नाही आहेत मग काही हरकत नाही, परंतु हा दिवा त्या आईने 4 दिशांना उतरवून घ्यायचा आहे आणि पूर्व दिशेला त्या वातीचं तोंड करून तो दिवा लावायचा आहे. आता बघा तुमचं देवघर जे आहे तर ते पूर्व दिशेला नसेल किंवा मग पश्चिम दिशेला असेल तर अशा वेळेस तुम्ही हा दिवा जो आहे देवघरामध्ये लावायचा आहे, परंतु त्याचं तोंड पूर्व दिशेला करायचं आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्याचबरोबर नोकरीमध्ये यश संपादन होईल. भरपूर शिकलेले आहेत ज्यांना नोकरी प्राप्त होत नाहीये त्यांना नोकरी प्राप्त होईल. त्याचबरोबर त्यांच्यावर वारंवार संकट येत असतील, आजारी पडत असतील, विघ्न येत असतील ते सुद्धा सर्व दूर होतील. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये सुद्धा खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे, त्यामुळे आज संध्याकाळी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.